शेलार नाक्याची सभा पूर्ण होत नाही अशी एस.बी. शेलार साहेब, व्यासपीठावर असलेल्या आमच्या सुषमाताई अंधारे, संतोषजी केने, मी सर्वांचीच नावं घेत नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे. मी एक हाक मारली आणि माझी मोठी बहीण मला आज इथे आशीर्वाद देण्यासाठी इथे आपल्यासाठी उपस्थित राहिली. मी त्याचा खूप खूप आभार मानतो. या डोंबिवली शहरामध्ये ताई आमचा संघर्ष खूप मोठा आहे. आमच्या समोर एक बलाढ्य भाजपचा नेता उभा आहे. एवढं सगळं असताना देखील या शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा एकही कार्यकर्ता डगमगला नाही आणि त्यांच्या समोर उभं राहून मोठ्या प्रमाणात हा महाविकास आघाडीचा कार्यकर्ता लढतोय. मी या सर्व कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानतो. मी डोंबिवलीच्या विकासावर बोलणार आहे. गेल्या 15 वर्ष ज्यांनी या गेले 15 वर्ष जे या शहराचे आमदार राहिले, मंत्रीपद भूषवली, परंतु डोंबिवलीचा विकास करण्यामध्ये ते अपयशी ठरले. ते महाराष्ट्राचे नेते झाले, पण ते डोंबिवलीचे लोकप्रतिनिधी होऊ शकले नाही. याचं आम्हाला डोंबिवलीकरांना मोठं दुःख आहे. ही शेलार नाक्याची ही जी आमची वसाहत आहे, इथल्या आमच्या मुलांना रोजगार मिळवण्यामध्ये ते कधी यशस्वी ठरले नाही. आमच्या महिला इथे घरकाम करून आपलं पोट भरतात, त्यांच्यासाठी ते कधी उभे राहिले नाही. सांगा मला, उभे राहिले का आपल्यासाठी? मग अशा लोकांना कशाला निवडून द्यायचं? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की येत्या 20 तारखेला मशाल या चिन्हावर बटन दाबून ज्यांनी आपल्याला धोका दिला त्यांना या डोंबिवली शहरामध्ये हद्दपार करायचं आहे. ताई, इथे या समोर BSUPच्या बिल्डिंग उभ्या राहिल्या आणि रेल्वेचे लोक आमच्या गरीब लोकांना दरवर्षी नोटिसा धाडतात घरं खाली करा म्हणून, परंतु आमच्या इथल्या लोकांना BSUP मध्ये अजूनपर्यंत घरं मिळालेली नाही. दरवर्षी रेल्वेच्या नोटीस येतात. या नोटीस आल्यानंतर यावर्षी जेव्हा यांना नोटीस आल्या, इथले आपले नगरसेवक आहेत सदाशिव शेलार, ते आणि आम्ही उभे राहिलो आणि रेल्वेच्या लोकांना माघारी धाडलं आणि या लोकांच्या घरावर जे संकट आलेलं ते संकट आम्ही दूर केलं. माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे, मी जास्ती वेळ घेणार नाही कारण आपल्याला ताईंचं भाषण ऐकायचं आहे. या डोंबिवली शहरामध्ये ज्यांनी या शहरावर अन्याय केला, अनेक महिला वरती अन्याय केला, या शेलार नाक्यासाठी एकच इथे हॉस्पिटल होतं माझ्या महिला भगिनींसाठी, सुतिकागृह डोंबिवली ब्राह्मण सभेच्या समोर. तिथे महिलांची प्रसूती व्हायची, डिलिव्हरी व्हायची. ते हॉस्पिटल गेले 10 वर्ष बंद आहे. दुर्दैवाने मला सांगावं लागतं की शास्त्रीनगरला गेलेल्या एका महिलेची, तिला कळव्याला हॉस्पिटलला नेताना पलावा सिटीच्या इथे ताई रिक्षामध्ये डिलिव्हरी झाली. रिक्षामध्ये डिलिव्हरी त्या बाईची करावी लागली. किती मिठी शोकांतिक आहे. लाज वाटली पाहिजे या इथल्या राजकारण्यांना की आमच्या महिलांना एक हॉस्पिटल डोंबिवलीमध्ये देऊ शकले नाही. यांना लाज वाटली पाहिजे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की ही सगळी विकास कामं करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना परत त्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसवल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला मशाली समोरील बटन दाबा आणि उद्धव साहेबांना परत मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपण सगळे सज्ज व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद दीपेश म्हात्रे साहेब. मी सर्वांना विनंती करतो की फक्त एक आपल्या ज्या लाडक्या मॅडम आहेत त्यांच्या माहितीसाठी मॅडम, हे आपल्याला ऐकण्यासाठी हे डोंबिवलीकर ना 6:30 वाजल्यापासून थांबलेले आहेत. कारण का तुम्ही जी संविधान बचावची जी भूमिका मांडता ना ती खरी त्यांना ऐकायची. मी विनंती करतो सुषमाताई अंधारे. सन्माननीय विचार मंच
आणि विचार मंचाच्या समोरील आपण सर्व परिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो आणि जे आपल्यासाठी घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत, प्रसंगी जीवाची आहुती देत आहेत, त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर मातांना आणि वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत या मंचावर उपस्थित संपर्क प्रमुख खोतजी, या मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी आणि सर्व मित्रपक्ष संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी आणि महाविकास आघाडीचे एकमेव अधिकृत उमेदवार श्री दीपेशजी म्हात्रे आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, मला कल्पना आहे की तुम्ही बराच वेळ इकडे बसलेले आहात. मला कल्पना आहे की तुमच्यातले काही जण फार लगेच सामाजिक पोटतिडकीने अरे आवाज येत नाही असं सुरू झालं. काळजी करू नका, मी फक्त पिकअप घेतेय. पिकअप घेतल्यानंतर मी फर्स्ट गिअर टाकेल, मग सेकंड टाकेल, टॉप आणि डबल टॉपला बराच वेळ आहे अजून, काय काळजी करू नका. राजे हो, निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे. गेली 5 ते 7 वर्ष रडीचा डाव करणाऱ्या लोकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रोखून ठेवल्या होत्या. आम्हाला वाटत होतं की विधानसभांच्या निवडणुका सुद्धा घेतात की नाही, पण त्या निवडणुका जाहीर झाल्या. निवडणुका जाहीर झाल्यानंतर अजून एक मनात धास्ती होती की पोलीस खात्याची भूमिका काय असेल. कारण रश्मी शुक्ला यांच्यासारखी व्यक्ती जर पोलीस महासंचालक पदावर असेल तर महाराष्ट्रातल्या निवडणुका एका निकोप आणि निपक्षपाती वातावरणात होतील याबद्दल आमच्या मनात शंका होती. पण निवडणूक आयोगाने म्हणणं ऐकलं आणि रश्मी शुक्ला यांना पदमुक्त केलं. त्याच रश्मी शुक्ला ज्यांनी अनेक काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांचे फोन टॅप केले. त्याच रश्मी शुक्ला ज्यांनी महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा गैरवापर हा इथे गद्दारी करणाऱ्यांच्यासाठी वापर केला. त्यामुळे आता जरा हायसं वाटत आहे, निवडणुका जरा निकोप वातावरणात होतील अशी अपेक्षा आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कल्याण भागामध्ये आमचं जरा जास्त लक्ष आहे. कल्याणमध्ये लोकसभेच्या वेळेला त्यांना असं वाटत होतं की ते एक हाती निवडून येतील, पण तसं झालं नाही. अगदी 2 दिवसात उमेदवारी जाहीर होऊन सुद्धा ज्या पद्धतीने इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराने मतं घेतली ती काबिले तारीफ होती. कारण एकीकडे पैशाचा अक्षरशः ट्रक उभा केलेला आणि दुसरीकडे लोकवर्गणीतून उमेदवार उभा राहिलेला, तरी सुद्धा वैशालीताईंनी अत्यंत कौतुकास्पद मतं इथं घेतली. त्यानंतर मात्र निश्चितपणे इथल्या प्रत्येक शिवसैनिकाचा मॉरल बूस्ट झालेला आहे आणि प्रत्येकाला याची खात्री पटत चालली की होय, इथे बदल शक्य आहे. राजे हो, का बदल करायचा याची 2-3 महत्वाची कारणं समजून घ्या. स्थानिकची तर कारणं अनेक आहेत. ज्या स्थानिकच्या कारणाच्या संबंधाने आता इथे दीपेश दादांनी भूमिका मांडली की काय पद्धतीने रेल्वेच्या बाजूला असणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत, काय पद्धतीने स्लम एरियातल्या लोकांना अजूनही नागरी सुविधा पुरेशा मिळत नाहीत.
पण मुद्दा असा आहे की या सगळ्या लोकांना सुविधा मिळत नाहीत आणि तरीही प्रत्येक वेळेला मी आता करेन असं म्हणता म्हणता 3 वेळा संधी दिली की. आमच्या मराठवाड्यात म्हण आहे, तिसरी और घर बिसरी. हे आता नाही, एवढ्यांदा संधी दिली, आता आमचा विश्वास नाही. आम्ही तो विश्वास ठेवू शकत नाही. आपण का विश्वास ठेवू शकत नाही? आपलं तर आपलं सोडा, पण भारतीय जनता पार्टीची मातृ संघटना असणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ती संघाची माणसं सुद्धा आत्ताच्या भाजपावर विश्वास ठेवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. कारण संघाला अपेक्षित असणारी भाजपा, ती भाजपा अटल बिहारी वाजपेयीजींची भाजपा होती, जी भाजपा त्यावेळेला सांगत होती कि बेईमानी से मिली हुई सत्ता अगर हो तो ऐसी सत्ता को मैं चिमटे से भी छूना पसंद नहीं करूंगा. ते वाजपेयी, ती भाजपा आता राहिलेली नाही. या भाजपाच्या सोबत ज्या शिवसेनेची युती झाली होती, ती युती ज्या मुंडे महाजनांच्या मुळे झाली होती, ते मुंडे महाजन सुद्धा आता हयात नाहीत. काल परवाच्या एका टीव्ही इंटरव्ह्यू मध्ये अगदी स्पष्टपणे पूनम महाजन यांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. आणि पूनम महाजन यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना मारण्यामागे फक्त कौटुंबिक कारण नाही, तर षडयंत्र करून माझ्या वडिलांची हत्या झाली. महाराष्ट्रातले नवे भारतातले अनेक जाणकार ही गोष्ट अमान्य करू शकत नाहीत की प्रमोद महाजनजी जर आज हयात असते तर ते कदाचित भारतीय जनता पार्टीचे पहिले पंतप्रधान पदाचे उमेदवार राहिले असते. पण ते प्रमोद महाजनजी हयात नाहीत, ती भाजपा हयात नाही, तो भाजपाचा विचार हयात नाही. आता जे लोक दिसत आहेत हे लोक ना संघाचे आहेत ना भाजपाचे आहेत, हे लोक आहेत ठेकेदारांचे, हे लोक आहेत कंत्राटदारांचे, हे लोक आहेत कमिशन एजंटवाल्यांचे. ज्या कमिशन एजंटवाल्यांनी या सगळ्या भागाचं वाटोळं करून ठेवलं. दादा हो, मी मगाशी लाईव्ह करत होते, ट्रॅफिक मधून येताना मला 4 व्हीलर मधून प्रवास करणं अशक्य झालं आणि मला साधारणतः 3 तासामध्ये 4 सभा पूर्ण करायच्या होत्या. पण ट्रॅफिकची कोंडी प्रचंड, मग आम्ही 2 व्हीलरने जायचं ठरवलं. पण 2 व्हीलर सुद्धा चालवू शकत नाही, इतके रस्ते खराब. मी म्हटलं अरे इतके रस्ते कसे काय खराब आहेत, काय नेमका डोंबिवली कल्याणचं नेमका रस्त्यांचं काय झालंय बघितलं तर त्या संबंधाने एक महत्वाचं कोट सापडलं. ते दस्तूर खुद्द नितीन गडकरीजींचं. आणि गडकरी साहेब स्वतः मान्य करतात की डोंबिवली मधले रस्ते अत्यंत निकृष्ट आहेत. डोंबिवलीमध्ये कुठल्याही प्रकारे रस्ते वाहतुकीची सुविधा अजिबात दिली गेलेली नाही. गडकरी माझ्या पक्षाचे नाहीत, गडकरी भाजपाचे आहेत. तरी सुद्धा नितीन गडकरीजी हे सांगतात, याचा अर्थ असा आहे की इथून तुम्ही ज्यांना निवडून देताय ते अमुक एका पक्षाचे नाहीत, ते RSS या विचारधारेचे आहेत. याही भ्रमात राहण्याची गरज नाही, कारण RSS वाल्यांनी त्यांच्या मुखपत्रात स्पष्टपणे आपली भूमिका कशी भाजपच्या विरोधातली आहे आणि भाजप आपल्या विरोधात कशी जात आहे हे वारंवार स्पष्ट केले आहे. मग हे कोण आहेत? तर महाराष्ट्रातली एकूण भाजपा सांगते की रवींद्र चव्हाण ही स्वतःच एक टीम आहे आणि ते स्वतः ना त्यांच्या पक्षाला गिनतात ना मित्र पक्षाला गिनतात, बाकीच्यांना गिनायचा तर प्रश्नच येत नाही. दादा हो, का इथे बदल गरजेचा आहे हे नीट समजून घ्या. मी फक्त दीपेश म्हात्रे या एका व्यक्तीला निवडून आणण्यासाठी म्हणून कुणावरही टीका करणार नाही.
पण मी जी मांडणी करते ती मांडणी एकूण राज्याच्या हितासाठी किती मोठा बदल गरजेचा आहे यासाठी करत आहे. काय पद्धतीचं राजकारण इथं गलिच्छ चालू आहे. कशासाठी आम्हाला बदल हवा आहे. तरण्या बांडपोरांना कुठलाही रोजगार उपलब्ध नाही. हा रोजगार मिळत नाही. बार्टी, सारथी, महाज्योती यासारखे जे डिपार्टमेंट आहेत, या डिपार्टमेंटमध्ये परीक्षा भरतीला जी पोरं सामोरी जातात, आरोग्य भरती, तलाठी या ज्या परीक्षा आहेत यांच्या ज्या भरती प्रक्रिया आहेत, या भरती प्रक्रिया पूर्वी सरकारी पद्धतीने होत होत्या. आता त्या सरकारी पद्धतीने होत नाहीयेत. आता त्या खाजगी ठेकेदाराला, वेंडरला दिल्या जात आहेत. मागच्या 2.5 वर्षामध्ये एकूण 70 प्रकारच्या परीक्षा झाल्या, ज्यात 65 प्रकारच्या परीक्षांचे फॉर्म फुटले, 65 परीक्षांच्या पेपर फुटले. 65 परीक्षांचे पेपर फुटणे म्हणजे केवढा मोठा घोटाळा आहे लक्षात घ्या. कारण 5,000 जागा पोलीस भरतीच्या निघाल्या आणि 13 लाख पोरांनी अर्ज भरले. 13 लाख पोरांनी अर्ज भरताना एक अर्ज भरायला 1,000 रुपयाचं चलन लागलं. जर 13 लाख म्हणजे 13 लाख गुणिले 1,000 पैसे किती झाले. 200 तलाठ्यांच्या जागा 7 लाख पोरांनी अर्ज भरले. 7 लाख गुणिले 1,000 पैसे किती झाले. आणि पेपर फुटला. पेपर फुटला, भरती कॅन्सल. आरोग्य भरतीचा पेपर फुटला, भरती कॅन्सल. JNM NNM चा पेपर फुटला, भरती कॅन्सल. कृषी सेवकाचा पेपर फुटला, भरती कॅन्सल. जिल्हा परिषद मधले ज्युनियर सिनियर क्लार्कचे पेपर फुटले, भरती कॅन्सल. अरे पण प्रत्येक परीक्षेच्या वेळेला ज्या पोरांनी आपला परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी 1,000चं चलन भरलं होतं ते कुणाच्या घशात गेलं. ते खाजगी टेंडरवाल्याच्या घशात गेलं. ते वेंडरवाल्याच्या घशात गेलं. ते ठेकेदाराच्या घशात गेलं. ठेकेदार कोण होता. ठेकेदार होता BVG क्रिस्टल कंपनीचा मालक. BVG क्रिस्टल कंपनी कुणाची. प्रसाद लाडची. प्रसाद लाड कुणाचा. देवेंद्र फडणवीसांचा. देवेंद्र फडणवीस कुणाचे. भाजपाचे. भाजपा कुणाची. अदानी अंबानीची. मग गोरगरीब लोकांचं कोण आहे. मग इथल्या भुक्या कंगाल कष्टकरी मजुरांचं, बेरोजगारांचं, शेतकऱ्यांचं, असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचं, घरेलू काम करणाऱ्या महिलांचं, यांचा मसीहा कोण. यांच्यासाठी कोण भांडणार. जर BVG क्रिस्टल सारख्या प्रसाद लाडच्या कंपनीला तुम्ही नोकर भरतीचा ठेका देता तर नोकऱ्या कशा मिळतील. कोण देणार ते. आणि म्हणून महाविकास आघाडीने ठरवलं की महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पहिलं काम करायचं की ही ठेकेदारी पद्धतीने जी नोकर भरती आणि आउटसोर्सिंग नोकर भरती आहे, ही आउटसोर्सिंगची पद्धत पहिल्यांदा बंद करायची. ही आउटसोर्सिंगची पद्धत बंद केल्याशिवाय यामधल्या कंत्राटदार आणि ठेकेदारांचे हात कलम होणार नाहीत. ते करणं फार गरजेचं आहे. राजे हो, काही निवडणूक महत्वाची आहे. इथल्या लेकीबाळींच्या सुरक्षेसाठी महत्वाची आहे. आमच्या लेकीबाळींची आबरू सुरक्षित नाही. एक वामन म्हात्रे, त्याच्या अटकेसाठी मी 7 तास उन्हात थांबले. 7 तास मी 7 तास उन्हात थांबले एक FIR होण्यासाठी. आणि त्याचा जामीन 2.5 तासात झाला. काय कायदा आहे, काय लॉ अँड ऑर्डर आहे. आता बाजूच्या मतदारसंघातून आले, कुणाला उमेदवारी दिली तुम्ही. पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालणाऱ्याला उमेदवारी देता. काय पद्धत आहे. इथे उमेदवारी कुणाला आहे. एका माऊलीचा विनयभंग झाला. त्या माऊलीची तक्रार एका जागरूक पोलीस अधिकाऱ्याने करून घेतली, दाखल करून घेतली तक्रार. त्या पोलीस अधिकाऱ्याची लगेच बदली, सस्पेंड. हे सगळ्या डोंबिवलीकरांना माहिती आहे की रवींद्र चव्हाणांच्या अगेन्स्ट नुसता विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार म्हटलं
की पोलीस अधिकाऱ्याची बदली, लगेच पोलीस अधिकाऱ्याला सस्पेंड करणं. ती माऊली जेव्हा मला फोन करून सांगत होती की ताई माझ्यामुळं एका चांगल्या अधिकाऱ्याचा बळी जातोय, माझ्यामुळे एका चांगल्या अधिकाऱ्याला शिक्षा झाली, याचा परिणाम काय होतोय की बिचाऱ्या पोलिसांना स्वतःचा असा सेच राहिला नाही. लॉ अँड ऑर्डर कुठून काढणार? एक काळ होता की लोक निर्जन ठिकाणी कुणाचा तरी खून करायचे. आता एक काळ आलाय की फेसबुक लाईव्ह करून ठोकलं जातं. आता एक काळ आलाय की वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकींना गजबजलेल्या परिसरात गोळ्या घातल्या गेल्या. आता एक काळ आला की पोलीस स्टेशन मध्ये गोळ्या घालायला लागली माणसं, कारण पोलिसांची भीतीच नाही. पोलिसांनी काही ऍक्शन घ्यावी तर रवींद्र चव्हाण साहेबांसारखी माणसं लगेचच त्याची बदली, त्याची सस्पेंड ऑर्डर, नाही तर प्रतिष्ठेचा इश्यू. प्रसंगी मग गृहमंत्र्यांना सुद्धा वेटीस धरण्याची तयारी. गृहमंत्री सुद्धा गुडघे टेकतात. मग तुम्ही ठरवायचं की असा माणूस तुमची काय रक्षा करणार आहे. जो माय मावल्यांच्या अब्रूचा सन्मान करू शकत नाही, काय असा माणूस आपल्याला न्याय देऊ शकेल का? माय मावल्यांनो, आम्हाला का बदल हवा आहे? आम्हाला बदल हवा आहे कारण इथे पिढी घडवायची आहे. ते सांगतात 1 नेशन 1 इलेक्शन. आम्ही म्हणतोय 1 नेशन 1 इलेक्शन नाही, कारण भारतीय संविधानामध्ये सत्तेचे विकेंद्रीकरण सांगितले आहे. आणि सत्तेचे विकेंद्रीकरण सांगताना संसद, विधानसभा, विधान परिषद, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत असं स्तरीकरण केलेलं आहे. त्यामुळे एक निवडणूक घेऊन तुम्ही एक हुकुमशहा निवडू शकत नाही. सत्तेचं विकेंद्रीकरण असणं गरजेचं आहे. ते सांगतात 1 नेशन 1 इलेक्शन. आम्ही म्हणतोय 1 इलेक्शन नाही, 1 नेशन 1 एज्युकेशन. की टाटा बिर्ला अंबानीच्या लेकरांना ज्या क्वालिटीचं शिक्षण मिळेल त्याच क्वालिटीचं शिक्षण गोरगरीब झोपडपट्टीतल्या लेकरांना सुद्धा मिळालं पाहिजे. आणि म्हणून महाविकास आघाडीने आपल्या वचननाम्यात सांगितलं की फक्त मुलींनाच नाही, मुलींइतकंच मुलांना सुद्धा मोफत शिक्षण देण्याचा संकल्प महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर करत आहे. महाविकास आघाडीने सत्तेत आल्यावर अजून एक संकल्प केला की या लोकांनी ज्या पद्धतीने गलिच्छपणा चालवला त्याला उत्तर द्यायला. की काही लोक म्हणाले की आम्ही विरोध करू, आम्हाला महिलांना पैसे मिळाल्यावर वाईट वाटतं. आम्हाला का वाईट वाटेल? माझ्या बहिणींना पैसे मिळत असतील तर मला वाईट वाटायचं काय कारण आहे? बरं, पैसे कोणते यांच्या खिशातनं देतात? आई म्हणजे काय अजित पवार काय बारामतीची प्रॉपर्टी विकून आपल्याला देत नाहीत, किंवा फडणवीस साहेब काय रेशीम बागेचा बंगला विकून देत नाहीत, किंवा एकनाथ शिंदे पण काय तापोळ्याची जमीन विकून देत नाहीत. पैसे लोकांच्या टॅक्सचे आहेत. उलट आम्ही असं म्हणतोय की 1500 काय, महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर महालक्ष्मी समृद्धी योजना म्हणून प्रत्येक गृहलक्ष्मीला मंथली 3000 रुपये आर्थिक सक्षमीकरण करेल. आम्ही खात्रीने सांगतोय की कोरोना काळामध्ये सन्मान्य पक्षप्रमुखांनी जे काम केलं, कोरोना काळामध्ये जगातला सगळ्यात सर्वाधिक लोकसंख्येचा घनतेचा पट्टा म्हणजे मुंबईचा भाग, पण सगळ्यात चांगलं काम जर कोरोना काळात कुणी केलं असेल तर ते मुंबई महाराष्ट्रानं केलं. याची दखल जागतिक आरोग्य संघटनेने केली. पण माया हो, याच कोरोना काळात आपल्याला अजून एक गोष्ट कळली, ती ही की आपल्याला चांगल्या आरोग्याची आणि चांगल्या हॉस्पिटलची गरज आहे. कोरोना काळात ऑक्सिजनचा बेड आणि रेमडेसिवीर यासाठी आपली झालेली धावाधाव आपण सगळ्यांनी बघितली. आणि म्हणून अशा पुन्हा जर महामारी कधी आली तर त्याचं व्यवस्थापन काय असावं यासाठी महाविकास आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं की 50,000 कुटुंब आरोग्य विमा उतरवला जाईल. ते आरोग्य विमा असला पाहिजे कुटुंबाचा आणि त्यासाठी काम केलं पाहिजे. माय मावल्यांनो, ही प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची आहे, पण आपण ती कधी करू शकतोय? ही प्रत्येक गोष्ट आपल्याला करायची ती सत्ता बदलाने करू शकतो. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते, उभ्या महाराष्ट्रातलं वातावरण हे टीव्हीवरच्या जाहिरातीवर नका जाऊ, कारण टीव्हीच्या जाहिराती या जे
त्यांच्याकडे चिकार पैसा आहे खोक्यांनी ओढलेला, त्यामुळे ते जाहिराती दाखवू शकतात. पण जाहिरातीवरून कुणीही वेगळा अर्थ काढायची गरज नाही. मी स्वतः आरमोरी, गडचिरोली, चंद्रपूर, हिंगणघाट, भंडारा, नागपूर, यवतमाळ इथं पासून ते अगदी अलीकडे जालना, संभाजीनगर, परतूर, नांदेड, हिंगोली, आखाडा, बाळापूर, कळमनुरी, वसमत, लातूर, धाराशिव इथं पासून ते घनसावंगी, पाथर्डी, पैठण, बाबळेश्वर, नगर इथपर्यंतचा परिसर फिरून तुम्हाला सांगते, अर्ध्या महाराष्ट्र फिरल्यावर सांगते, महाविकास आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार. वातावरण इतकं चांगलं आहे की जी परिस्थिती लोकसभेला होती तीच परिस्थिती आत्ताही आहे. त्यांना वाटतंय हरियाणाच्या निकालावरनं इकडं काही होईल. नसतंय होत असं काही. हरियाणामध्ये स्टेटला चेहरा नव्हता म्हणून ते झालं असेल, पण आमच्याकडे स्टेटला 2 मोठे चेहरे आहेत. एक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा आणि दुसरा आदरणीय उद्धव साहेबांचा. हे 2 अत्यंत विश्वासू चेहरे असल्यामुळे हरियाणाची भीती आम्ही कुठेही बाळगायचं काहीच कारण नाही. वातावरण अतिशय चांगलं आहे. लोकांना बदल करायची इच्छा आहे. लोक बदल मागत आहेत. आणि अशा सगळ्या परिस्थितीत काहींना वाटते मग जाहिराती एवढ्या कशा काय. मी वारंवार सगळ्यांना सांगते, जाहिरात वाईट गोष्टीची असते. जाहिरात कधीच चांगल्या गोष्टीची नसते. तुम्ही साधं बघा. मी वारंवार म्हणते की अरे तुम्ही कधी जरी मोबाईल स्क्रोल केला तर तुमच्या मोबाईलवर दुधाची, दह्याची, तुपाची जाहिरात येत नाही. तुमच्या मोबाईलवर आयुर्वेदाची, पंचकर्माची, चांगलं पुस्तकाची, ग्रंथाची जाहिरात येत नाही. जाहिरात कशाची येते? जंगली रमी पे आओ ना महाराज. जाहिरात कशाची येते? खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और बैक पाइपर सोडा. जाहिरात वाईट गोष्टींची असते. ते वाईट विचारांचे आहेत म्हणून त्यांना ओरडून ओरडून जाहिरात करावी लागते. आम्ही ओरिजिनल आहोत, आम्हाला ओरडायची गरज नाही. आम्ही ओरिजिनल आहोत, आम्हाला कांगावा करायची आणि आक्रस्ताळेपणा करायची गरज नाही. ज्या पद्धतीने फडणवीस आक्रस्ताळेपणा करताहेत, मुळात या लोकांना निवडणुकीचा सूरच सापडला नाही. लोकसभेला त्यांना आधी वाटलं राम मंदिर चालेल, चाललं नाही. लोकांनी विकासाचा प्रश्न विचारला. आत्ताही लोक विकासाबद्दल बोलताहेत. आधी त्यांनी बहीण बहीण म्हटलं, लक्षात आलं की चालतच नाहीये. ग्रामीण भागातल्या बायका सरळ सांगतात, तुझ्या 1500 टिकल्यावर बसले काय, आमच्या लेकीबाळीच्या आबरूचं काय ते बघा. ती बायका तोंडावर बोलतायत. मग त्यांनी एक नवं नरेटिव्ह काढले. काय? कटेंगे तो बटेंगे. कुठून काढलं हे? कोण म्हणतंय? तिकडे योगी आदित्य म्हणला होता म्हणून. हा तोच आदित्य, योगी आदित्य ज्याचे स्वतःचे 4 भाऊ, त्या 4 भावांच्या सोबत पठ्ठ्या कधी राहिला नाही. भाऊ भाऊ कधी एकत्र आले नाही, सक्के भाऊ. ते आम्हाला शानपण सांगायला लागले. अरे महाराष्ट्र कभी कटेगा भी नहीं, बटेगा भी नहीं. और महाराष्ट्र इस धनशक्ति के खिलाफ लड़ते समय कभी हटेगा भी नहीं. महाराष्ट्र डटेगा, महाराष्ट्र लड़ेगा और महाराष्ट्र डंके की चोट पर जीतेगा, जीत कर रहेगा. आम्ही दिल्ली समोर झुकणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे संभ्रम निर्माण करतात, कारण सूर सापडत नाही निवडणुकीचा. मग काल परवा एक नवीन काहीतरी म्हणाले की लाल पुस्तक हातात घेऊन ते अर्बन नक्षलवाद चालवतात. कोणतं लाल पुस्तकाबद्दल बोलत होते? माझ्या हातात लाल पुस्तक आहे. ही ओरिजिनल प्रत आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या कायद्याची ही ओरिजिनल प्रत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, जेव्हा तुम्ही हे पुस्तक हातात असणाऱ्याला अर्बन नक्सली म्हणताय, तेव्हा तुम्ही फक्त संविधानाचा नाही तर हे संविधान लिहिणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करताय. तो अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. जर कायद्याने बोलणं अर्बन नक्षलवाद असेल, जर संविधानावर प्रेम करणं अर्बन नक्षलवाद असेल,
जर संविधानिक लोकशाही व्यवस्थेसाठी लढणं हा देवेंद्र फडणवीसांच्या लेखी नक्षलवाद असेल तर आहोत आम्ही नक्षलवादी, कर काय करायचंय ते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. तुम्ही धमकावता, तुम्ही घाबरवता, तुम्ही पोलीस यंत्रणा हाताशी धरून आमच्या पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करता आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही खोटे गुन्हे दाखल करून तुम्हाला आम्ही घाबरू, अजिबात नाही. आमची सगळ्या पोलीस भावांना पण विनंती आहे, दादा हो, 1 महिन्यानंतर मीच तुमच्या सोबत आहे, तुम्ही माझ्या सोबत आहे. 1च महिना, 23 तारखेला निकाल लागते, पुढच्या 10 दिवसात सरकार बसतंय. त्यामुळे आमची सगळ्या पोलीस यंत्रणेला सुद्धा विनंती आहे की निवडणुका निष्पक्ष वातावरणात व्हाव्यात, निर्धोक वातावरणात व्हाव्यात. कुणीही गुंडशाहीचा, दडपशाहीचा उपयोग करू नये आणि दडपशाहीला आणि गुंडशाहीला जर पोलीस यंत्रणा बळी पडणार असेल तर मग आम्हाला आमच्या समांतर यंत्रणा आम्ही वापराव्या का? आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही कायद्याचा आब राखणारे आहोत. आम्ही गप्प आहोत म्हणजे आम्ही भित्रे नाही आहोत. आम्ही गप्प आहोत कारण आम्ही शिस्तबद्ध आणि संयमी असणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. राजे हो, ते निलेश राणे, नितेश राणे, नवनीत राणा, चित्रा वाघ किंवा अजून काय जे आहे चिल्लर गँग, या चिल्लर गँग सारखा आक्रस्ताळेपणा करायला हिम्मत लागत नाही, काही फार ताकद लागत नाही. ताकद अत्यंत संयम दाखवायला लागते. ताकद शांतपणे एका करेक्ट वेळेची वाट बघायला लागते. 20 तारखेला ती करेक्ट वेळ आहे. दीपेश भैया, कितवा नंबर? 2 नंबर. 2 नंबरला मशाल आहे. 2 नंबरला उमेदवार तुमच्या समोर आहे. 15 वर्ष आमदारकी भोगून, गुत्तेदारी आणि ठेकेदारीचा पैसा खाऊन गोरगरिबांचा फोनच उचलायचा नाही अशा मस्तवाल लोकांना निवडून देण्यापेक्षा तुमच्या माझ्यातला एक तरणा बांड आपला भाऊ उभा राहतो आणि काही नवं करू पाहतो. या नव्या विचाराच्या, नव्या दमाच्या, नव्या उमेदवाराला तुम्ही ही पहिली संधी द्यावी. मला खात्री आहे ही पहिली संधी दिल्यावर 1 नंबरचं काम करून दाखवेल आमचा भाऊ. याच्या उपर दीपेश म्हात्रेची बहीण म्हणून आणि या पक्षाची जबाबदार नेता पदाधिकारी म्हणून शब्द देते. दीपेश म्हात्रेंकडे काम आहे आणि अडचण आहे. सुषमा अंधारेचा नंबर गुगलवर उपलब्ध आहे. 24/7 उपलब्ध आहे. अननोन सुद्धा नंबर उचलले जातात. केव्हाही फोन करा. तुमची बहीण तुमच्या सोबत आहे. मी वेगळं सांगायची गरज नाही. उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे जिथं कुठं अन्याय अत्याचार त्याच्या विरोधात सुषमा अंधारे दंड थोपटून आहे. कारण आम्ही उद्धव ठाकरे साहेबांचे लोक आहोत. माझी आपल्याला विनंती आहे, येणाऱ्या 20 तारखेला ईव्हीएमच्या मशीनवरचं क्रमांक 2चं बटन दाबत आपली निशाणी काय आहे? निशाणी लढणार आणि भिडणार. महाराष्ट्रात फक्त मशाल पेटणार, फक्त मशाल. या मशालीच्या समोरचं बटन दाबून तुम्ही अधिकाधिक मताने विजयी कराल. 15 वर्षाच्या माणसाला पाडल्यावर काय सांगावं की डोंबिवलीकरांना एक मंत्रिपदही मिळू शकते. ते तुम्ही ठरवावं, काय ते तुम्ही विचार करावा त्याच्यावर. त्यामुळे मला खात्री आहे की दीपेश म्हात्रे विजयाकडे वाटचाल करत आहेत. मला तुमच्या सगळ्यांकडनं ते भरघोस मताधिक्य अपेक्षित आहे. एवढं दान तुम्हाला मागते आणि थांबते, रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय ज्योती, जय शाहू, जय जिजाऊ.